बघा मंडळी, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं, जे महत्वाचं आहे ते होऊन जाऊ द्या. बघा मंडळी, कलगीतुराव उन्नती मंडळाच्या नियमानुसार आपण एकमेकांना दोन्ही शाहीर एक सवाल जवाबचा विषय असतो ते विचारत असतो. त्याचप्रमाणे आजच्या शाहिरांचा प्रश्न जो आहे, मला एक कळत नाही, शाहिरांनी गेल्या वर्षी दुसरा प्रश्न दिला होता, तो प्रश्न फुटला की नाही हे मला काय माहित नाही, पण शाहिरांनी आता हा दुसरा प्रश्न दिलाय. बघा मंडळी, मी सोडवायचा प्रयत्न करतोय. बघा, त्यांचा प्रश्न असा आहे, ज्यांना गायत्रीच्या व्याहती म्हणतात त्या 7 लोकांपैकी पहिले 4 लोकांत जातात, त्यांना धर्माचे 4 पाय मानतात. नंतरचे 3 लोक देवलोकांत असतात, त्यापैकी प्रलयाच्या वेळी पहिले 4 नष्ट होतात, पण पुढचे 3 नष्ट होत नाहीत, तर त्या तिघांपासून परत पहिल्या 4ांची निर्मिती होते. तर त्या 4 लोकांची आणि 3 देव लोकांची नावे कोणती? त्यांनी टीप दिले, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, भूमलोक ही नावे सोडून उत्तर ग्रंथाधारे असावं. तर बुवा, मी तुमच्या प्रश्नाला हात घालत आहे. बुवा, लक्ष देऊन ऐका. बुवा, व्याहती म्हणजे आविष्कार या 7 आहेत. त्यामध्ये 4 लोकांची नावे, भूलोक, भुवरलोक, स्वलोक, महर्ललोक, आणि त्यामध्ये 3 देव, जनलोक, तपलोक, सतलोक. बुवा, माझ्याकडे ग्रंथ आधार आहे, पान नंबर 10वा, मंडळ आणि ओवी 67. बघा बुवा, जर विषय बरोबर असेल तर हो म्हणा, तुम्ही नावाजलेले शाहीर आहात. त्याचप्रमाणे आजच्या माझ्या बारीचा प्रश्न आहे, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो? त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे? उत्तर बुवा ग्रंथ आधारे असावी, नम्र विनंती. चला साहिल, घे एकदा. बघा, कवी रमाकांत जावळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे वेदा आणि अशोक कानेकर यांच्याकडून 200 रुपयाचं आलं आहे. त्यांचा आभार आहे, धन्यवाद. बघा मंडळी, जास्त वेळ घेत नाहीये. बरेच दिवसाने बुवा भेटला फात्यावर, देवा शपथ सांगतो याला आज धरीन काट्यावर, वरवंटाने ठेचून तुला चटणी वाटेल तुझी पाट्यावर. बघा, असा मी तसा नुसता सोडतो हा पुड्या, करणार उघड्या याच्या रणात कुरघोड्या. मिरवतो टेंबा, वापरतो दुसऱ्याच्या खुबड्या, आज टोकीन तुझ्या पायात बेड्या, बघतो आज किती मारतो सैवड्या. बुवा काहीतरी मला बोलले, काहीतरी बोलले, सुसान बुवाच्या दम किती, बरोबर ना? काय बुवांची साथ आहे? बुवांची चाल अशी होती, असा महादेव मोठा जती, त्याची अर्धांगी पार्वती. बघा मी काय उत्तर देतो. बघा, मी बुवा सुशांत शिरकर देतो उत्तर तुला खर, ये थोडा तू बाहेर घे ऐकून उत्तर खर, थोडा तू बाहेर घे ऐकून उत्तर खर, थोडा तू बाहेर तुला उत्तर देतो खर. वा बघा, माझं शेवटचं गीत गातोय. अहो बुवा, अहो बुवा, माझ्या नादाला लागू नका. शाहीर किशोर बेदरे
आगरनळ कुंभीवाडी बुधवार दिनांक 23 जुलै दीनानाथ नाट्यगृह येथे शिवपुत्राचा सामना आहे. ओंकार शितप विरुद्ध किशोर वेदरे. पाहायला विसरू नका मंडळी. त्यांच्याकडून 200 रुपये आले. शाहिरी मानाचा मुद्रा करतो मंडळी. आओ बुवा माझ्या नादाला लागू नका. तुमच्या ज्ञानाचा पेनबाजा वाजू का. तुमच्या आहो बुवा माझ्या नादाला लागू नका. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू का. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू का. बेंडबाजा वाजू नका. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू नका. तुम्ही पंडित मोठे ज्ञानी कथा गाता शास्त्र पुराणे. माझ्या मते तुम्ही अज्ञानी तुम्हा विचारत नाही कोणी. तुम्हा विचारत नाही कोणी. तुम्हा विचारत नाही कोणी. खोटे बोलून असं वागून तुमचं पोट कधी भरल का. खोटं बोलून असं वागून तुमचं पोट कधी भरल का. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू का. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू का. ज्ञानाचा बेंडबाजा वाजू नका. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू नका. आओ बुवा माझ्या नादाला लागू नका. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू का. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू का. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू नका. तुमच्या ज्ञानाचा बेंडबाजा वाजू नका. बघा मंडळी, पुण्यावरून माझे मित्र अरविंद शिंदे यांच्याकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे अनिल दगडे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले. त्यांना शाहिरी महाराजा मुद्रा करतो आणि माझी पहिली प्रथम फेरी संपवली अशी जाहीर करतो. धन्यवाद.